नमस्कार, सांगावावर पाहताय आपण टुडेज हायलाइट्स। भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पाला घेऊन सत्ताधाऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तर विरोधकांनी नकारात्मक प्रतिक्रिया देऊन मांडलेल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, सुधारणांना नवीन चालना देईल। देशातील कौशल्य बळकट करण्याचा हा प्रयत्न आहे। नागरिक हीच सर्वात मोठी संपत्ती आहे। आम्ही त्यांच्यात गुंतवणूक केली आहे। बजेट अद्वितीय आहे, हे देशाच्या जागतिक भूमिकेला पुनरुज्जीवित करेल। तर राहुल गांधी म्हणतात, धोरणात्मक सुधारणा घडवून आणण्यास हा अर्थसंकल्प नकारात्मक आहे। तसेच भारताच्या खऱ्या संकटाकडे दुर्लक्ष करणारा असा हा अर्थसंकल्प आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, निधी, गती आणि दिशा देणारा अर्थसंकल्प। महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या हाती फारसे काही लागलेले नाही। T20 विश्वचषकात पाकिस्तान संघ भारताविरुद्धचे सामने खेळणार नाही, असा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे। या पाकिस्तानच्या निर्णयामुळे क्रीडाप्रेमींनी पाकिस्तान संघ आणि पाकिस्तान सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। पाकिस्तानची खेळण्याआधीच नखरेबाजी सुरू। चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी संशयितांना पकडण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने केली 12 पथके स्थापन। भारतात होणार 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, यामध्ये पुणे मुंबईचाही समावेश। अर्थसंकल्पात घोषणा। महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी असे मत व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा 98,306 कोटी रुपये असणार आहे। तर यंदाच्या अर्थसंकल्पाच्या आकलनानुसार 12,355 कोटी महाराष्ट्राला मिळतील। संत रविदास जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिल्या शुभेच्छा। कवी म्हणाचे संत रविदास यांनी काव्यातून भक्ती चळवळ पुढे साकारली। तसेच भेदभावमुक्त समाज निर्मितीसाठी त्यांनी लोकांना सतत प्रेरणा दिली, असं मत अमित शहा यांनी व्यक्त केलं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आता बोलणे योग्य नाही। अजितदादांच्या निधनाने झालेल्या दुःखात आहोत। 13वा झाल्यानंतर माध्यमांशी सविस्तर बोलतो, आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या तर तसे अजितदादा पवार मला कधीही बोललेले नाहीत। आमची सतत चर्चा होत होती। दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत असे मत व्यक्त करून राष्ट्रवादी एकीकरणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादीचे आपण अध्यक्ष होणार ही चर्चा सत्यहीन असल्याची माहिती एक्सवर देत व्यक्त झाले प्रफुल्ल पटेल। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पण पटेल नसावा, अशा कडक शब्दात राज ठाकरेंनीही मत व्यक्त केलं होतं। LED, दुचाकी, बूट, मोबाईल इत्यादी वस्तू स्वस्त होणार असल्याचे संकेत, तसेच औषधे, मेड इन इंडिया कपडे, खेळाचे साहित्य हे देखील स्वस्त होणार। या होत्या आजच्या टुडेज टॉप 10 न्यूज। समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।